नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, बंगालच्या निवडणुका संपल्यावर ज्या प्रकारची राजकीय उलथापालथ चालू आहे, त्या सगळ्या बातम्या मी ऐकतोय आणि मला त्यातून काय समजावं काय समजू नये हेच समजत नाहीये. म्हणजे ज्या पद्धतीच्या बातम्या येत आहेत, ज्या पद्धतीत त्याचं विश्लेषण चालू आहे, त्यातून एक गोष्ट लक्षात येते की बहुतेक अनालिसिस करणारे, विश्लेषण करणारे आहेत, त्यांना राजकीय घडामोडी कळत नाहीत. आणि या पार्श्वभूमीवर काल परवाची गोष्ट आहे, एक इंग्रजीतल्या ज्येष्ठ महिला पत्रकार आहेत निर्जा चौधरी, ज्यांनी शरद पवारांची एक मुलाखत घेतली होती 2024च्या लोकसभा निवडणुका चालू असताना, आणि ती गाजली होती. आत्ता सुद्धा जे काही देशात राजकारण चालू आहे त्याविषयी परामर्श घेताना 2-3 ठिकाणी बघितलं, निर्जा चौधरी यांनी आपल्या त्या 2024च्या पवारांच्या मुलाखतीचा जाणीवपूर्वक संदर्भ दिला की आत्ता जे काय चाललंय, फोडाफोडी म्हणा किंवा पक्ष सोडणं म्हणा, वगैरे वगैरे जे चाललंय, त्याचे संकेत 2 वर्षापूर्वी 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला मिळाले होते, असं सांगत निर्जा चौधरी म्हणतात की शरद पवारांनीच सांगितलं होतं की 1-1.5 वर्षामध्ये, लोकसभेच्या 2024च्या निवडणुका संपल्या की 1-1.5 वर्षामध्ये अनेक प्रादेशिक छोट्या पक्षांना काँग्रेस बरोबर जावं लागेल किंवा काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल. आणि मला आठवतं, आणि त्याही सांगतात की त्याच वेळेला त्यांनी शरद पवारांना एक प्रश्न विचारला होता की तुमचा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, एनसीपी हा प्रादेशिक पक्षच आहे, तर तुम्ही सुद्धा तुमचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार का? आणि ज्या वेळेला आता ममता दिदींचा भयंकर मोठा पराभव झाला, ससे होलपट चालू आहे ममता दिदींची, त्यावेळेला त्या मुलाखतीचा संदर्भ किंवा त्या शरद पवारांच्या वक्तव्याचा संदर्भ अनेक जण देत असतात. आणि त्यातूनच मग हा विषय पुढे आला की काँग्रेसमधून बाहेर पडलेले शरद पवार असतील, ममता दिदी असतील, YSRCP असेल, अशा पक्षांनी परत एकदा काँग्रेसमध्ये विलीन व्हावं, या सगळ्या चर्चा चालू आहेत. आणि तेवढ्यात ममता दिदीचा पक्ष फुटायला लागला, त्यातले आमदार वेगळे झाले, त्यातले खासदार वेगळे झाले, आम आदमी पार्टीमध्ये फूट पडली, 7 राज्यसभा सदस्य भाजपात गेले, आणि आता सध्या महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये लोकसभेच्या 6 खासदारांनी वेगळं व्हायचं ठरवलंय. आणि या पार्श्वभूमीवर देशामध्ये विरोधी पक्ष शिल्लक तरी राहणार का, की भाजप या सगळ्यांची शिकार करून टाकणार, याची जी चर्चा चालू आहे, त्या चर्चेच्या निमित्ताने मला असं वाटलं की जे कोणी ह्याविषयी बोलतायत, आपापल्या परीने ते त्याचं निदान करायला बघतायत, विश्लेषण करतायत, पण कोणालाही वास्तविकता कळलेली नाही. एक एक तुकडा उचलायचा, एखादी मोठी कार आहे किंवा एखादं इंजिन आहे, त्यातला एखादा स्पेअर पार्ट काढून त्या स्पेअर पार्टच्या आधारावर त्या संपूर्ण इंजिनाची कल्पना करणं आणि त्या कल्पनेचं विश्लेषण करणं, हे जितकं बिनबुडाचं असतं, निरर्थक असतं, तसं मला वाटतं सध्याच्या राजकारणाचं विश्लेषण चालू आहे. आणि म्हणून एकूणच जो घटनाक्रम आहे 2024 पासूनचा, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरचा, त्याचं एक सागर संगीत पोस्टमॉर्टेम करणं आवश्यक आहे. ज्या ज्या घटना घडून गेल्यात, त्याचे जे जे तुकडे आहेत, ते एकमेकाला जोडून या सगळ्या राजकारणातला जो प्रवाह आहे तो कुठल्या दिशेने जातोय ते ठरवण्यासाठी त्याचं पोस्टमॉर्टेम करणं आवश्यक आहे. शवविच्छेदन ज्याला म्हणतात, ते करणं आवश्यक आहे, असं मला वाटतं. आणि म्हणून मी एक 4-5 व्हिडिओची मालिका तयार करायचं ठरवलंय. त्याचं हेडिंग मी पोस्टमॉर्टेम असं ठरवलेलं आहे. आणि तो संदर्भ देताना
मला या नीरजा चौधरी यांचं जे काही मध्ये 2-4 व्हिडिओ बघितलेत त्यातलं ते एक वाक्य आवडलं आणि म्हणून सुचवलं की आपण हे पोस्टमॉर्टम केलं पाहिजे. एका व्हिडिओमध्ये सध्या जे चालू आहे, घडतंय आणि घडून गेलेलं आहे नजीकच्या काळात, याविषयी मतप्रदर्शन करताना सगळेच्या सगळे मीडिया मधले जाणकार पॉलिटिकल पंडित सतत का चुकतायत? मोदी आणि शहांचा काळ, त्यातला भाजप आणि मोदी युग याविषयी एकत्रित मतप्रदर्शन करताना नीरजा चौधरींनी एक फार सुंदर वाक्य उच्चारलेलं आहे आणि त्या म्हणाल्या, मला असं वाटतं की आता आपल्याला सगळे जुने चष्मे बदलावे लागतील. जुने चष्मे बदलावे लागतील याचा अर्थ आपण आता हा चष्मा माझा आहे हा नसतो. तसा माणूस वाचनासाठी इतर कामासाठी जेव्हा चष्मे घेतो आणि वापरतो आणि वेळोवेळी बदलत असतो, तसा हा चष्मा बदलणं असं नीरजा चौधरींना म्हणायचं नाही. समोर घडणाऱ्या ज्या राजकीय घडामोडी आहेत, उलथापालथी आहेत, त्याच्याकडे बघण्याचा आजवरचा चष्मा जो आहे, आजवरचे जे भिंग आहे, आजवरचा जो दृष्टिकोन आहे, तो बदलावा लागेल. आणि ते वाक्य मला खूप आवडलं. त्यांचं म्हणणं खरं आहे की मोदी आणि शहा यांची, वाजपेयी आणि अडवाणी यांची तुलना करणं गैरलागू आहे. आज तिसऱ्यांदा निवडून आलेले आणि सर्वाधिक दिवस निवडून आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याशी तुलना करणं गल्लत आहे. कारण नेहरूंच्या काळातली परिस्थिती ही 70-60 वर्ष जुनी आहे. ती परिस्थिती नसेल आजची, तर मग मोदींनी काय केलं आणि नेहरूंनी काय केलं याची तुलना गलत आहे, चुकीची आहे. जसं बंगलोरच्या क्रिकेट मैदानावर काय ते चेपॉक ग्राउंड काहीतरी म्हणतात ना, मला आठवत नाही काय, चिन्नास्वामी स्टेडियम, तर त्याची बाउंड्री छोटी आहे आणि कोलकात्याच्या इडन गार्डनची बाउंड्री मोठी आहे, लांब आहे. त्यामुळे इडन गार्डनवरचा सिक्सर आणि त्या चिन्नास्वामी बंगलोरचा स्टेडियमवरचा जो काही सिक्सर असेल त्याची तुलना नाही होऊ शकत. कारण याची बाउंड्री कमी आणि त्याची बाउंड्री मोठी आहे. अधिक ताकदीने मारलेला इडन गार्डनचा जो फटका आहे त्याची कमी ताकदीत सिक्सर येणाऱ्या सिक्सरशी तुलना नाही करतायत. आणि म्हणूनच जशी नेहरू आणि मोदींची तुलना चुकीची आहे, तशीच अडवाणी आणि वाजपेयी यांच्या भाजप बरोबर आजच्या मोदी शहांच्या भाजपची तुलना करणं चुकीचं आहे. तसंच 25 वर्षापूर्वीचा जो दृष्टिकोन आहे राजकारणाकडे बघायचा, सिद्धांताचा, तात्विककडे, विचारधारेचा आणि आजच्या गोष्टींची घडामोडींची तुलना करणं गैरलागू आहे. आणि त्या अर्थाने त्या म्हणतात की 25 वर्ष जुना झालेला जो चष्मा आहे, जो दृष्टिकोन आहे, त्यापेक्षा तुमचे डोळे अधिक बिघडलेले असतील तर तुम्हाला 25 वर्षापूर्वी योग्य ते दाखवणारा चष्मा आज तुमच्या अधू झालेल्या दुर्बळ झालेल्या डोळ्यांना सगळं धुरकट दाखवतो आणि म्हणून मग तुमचे अंदाज चुकतात. तर नीरजा चौधरी ज्या म्हणतात की आपल्याला चष्मा बदलावा लागेल म्हणजे नेमकं समोरचं निरखून बघता येईल अशी भिंग असलेला चष्मा घ्यावा लागेल असं त्यांना म्हणायचंय. आणि ती गोष्ट आजच्या प्रस्थापित सगळ्याच्या सगळ्या माध्यमांना आणि सगळ्या विश्लेषकांना लागू होते. ते आपले जुने चष्मे लावून नव्या घडामोडी बघतायत आणि त्या त्यांना स्पष्टपणे दिसत नाहीत, समजून घेता येत नाहीत आणि म्हणून त्यांचं विश्लेषण चुकत असतं. आणि म्हणून 24ची निवडणूक असो, त्यामध्ये भाजपला बहुमत गमवावं लागलं, मोदींचं गाडं 240 वर येऊन अडकलं, तर तो विरोधी पक्षांच्या एकजुटीचा परिणाम आहे. ही चुकीची माहिती आहे, हा आधारच चुकीचा आहे आणि त्या आधारावर पुढच्या निवडणुकीचं विश्लेषण केलं की गल्लत निर्माण होते. 2024 मध्ये मोदींचं गाड हे 240 वर येऊन अडकलं, याला विरोधी पक्षांची एकजूट किंवा कर्तृत्व कारण नव्हतं,
तर बीजेपीची निवडणूक यंत्रणा 2024 ला आळसावलेली होती किंवा त्यातला महत्वाचा घटक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याने थोडा आखडता हात घेतला होता. जे पी नड्डा यांचं जे वादग्रस्त वक्तव्य होतं, जे मीडियाने नको तितकं व्हायरल केलं, त्यातून मोठ्या प्रमाणावर RSSचे स्वयंसेवक दुखावले गेले होते. कुठल्या तरी एका मुलाखतीत बोलता बोलता आता RSSच्या मदतीची भाजपला गरज नाही असं जे पी नड्डा म्हणाले, जे भाजपचे अध्यक्ष होते. पण त्यांच्या म्हणण्याचा अर्थ आणि आशय बघितला तर त्यांना RSSला दुखवायचं नव्हतं. जन्माला आलेलं मूल 1-2 वर्ष आपल्या पायावर उभं राहीपर्यंत आई वडिलांच्या कडेवर असतं, खांद्यावर असतं. नंतर जेव्हा ते चालायला लागतं तेव्हा त्याला कडेवर बसायचं नसतं, आपण चालू शकतो असं वाटतं. तेव्हा ते म्हणतं मला आता कडेवर बसायची गरज नाही. याचा अर्थ त्याला आई बापांच्या मदतीची, संगोपनाची गरज नाही असं बिलकुल म्हणायचं नसतं. पण जर तुम्ही तेवढंच वाक्य घेतलं की आता मला कडेवर बसायची गरज नाही आणि कडेवर बसायची गरज नाही याचा अर्थ आई बापांची गरज नाही, असं जेव्हा पसरवलं जातं तेव्हा ऐकणाऱ्याचा गैरसमज होतो. पण त्यातून आईबाप तर दुखावले जातात ना, तुमचं मूल असं म्हणालं. आणि त्यामुळे 2024च्या लोकसभा निवडणुकीत दुखावलेले जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते, त्यांनी त्या निवडणुकीत एक प्रकारचा अलिप्तपणा दाखवला, काम केलं नाही आणि त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम झाला. भाजपला मत देऊ शकणारा मतदार बाहेर काढणं हे सगळ्यात मोठं काम हे संघाचे स्वयंसेवक करतात आणि त्यांनी हाकडता हात घेतला, त्याचा परिणाम आणि भाजपमध्ये थोड्याफार ज्या अंतर्गत लाथाळ्या होत्या त्याचा एकत्रित परिणाम म्हणून भाजप 303 वरून 240 वर येऊन अडकला. आता तो विरोधी पक्षांच्या एकजुटीचा विजय आहे असं जेव्हा तुम्ही निष्कर्ष काढता तेव्हा मग भाजपला आपले काय चुकले ते आत्मपरीक्षणातून कळतं. पण विरोधी पक्ष अशा मस्तीत गेले की आता संपलं, मोदींच्या शेवटाची सुरुवात झाली, आता मोदी टिकू शकत नाही. नितीश आणि नायडू यांच्या कुबड्या घेऊन भाजपला चालावं लागणार. काय 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 बोललं गेलं हे मी नव्याने सांगायला नकोय. पण त्यामुळे विरोधी पक्ष इतके गाफील झाले की त्यांना आपण कोणाशी लढतोय याचं भान राहिलं नाही. आणि त्यामुळे हरियाणा असो, महाराष्ट्र असो, बिहार असो, उत्तर प्रदेश, दिल्ली असो किंवा बंगाल असो, तिथे विरोधी पक्षांचा जो दारुण पराभव झालेला आहे त्याचं कारण चुकीच्या आधारावरचं विश्लेषण होतं आणि ते विरोधी पक्षांनी गृहीत धरलं. आपल्या दुबळेपणाला सुधारण्याचा प्रयत्न केला नाही, पण आपण आळस केला, तो झटकून कामाला लागायचं हा बदल भाजपने केला. त्याचा आपल्याला या सगळ्या 2 वर्षामध्ये भाजपच्या विजयाचा परिणामातून बघता येत. हे माझ एवढ्यासाठी मित्रांनो सांगतोय आणि समजावतोय की चुकीचं निदान केलं की चुकीचं ट्रीटमेंट होते, चुकीची औषधं दिली जातात आणि त्याचा आजारापेक्षा भीषण परिणाम होतो. भाजपचा पराभव झाला, भाजपचं बहुमत गेलं. या आवेशामध्ये विरोधी पक्ष इतके भरकटत गेले की पुढच्या प्रत्येक विधानसभा निवडणुकीत त्यांचा सुपडा साफ झालेला आहे. अगदी ममता दिदीला कोणी हरवू शकत नाही इथपर्यंत म्हणत होते. त्या ममता दिदींना आपला पक्ष टिकवणं अवघड झालंय. तर हे का होतंय आणि यातून भाजप विरोधी पक्ष संपूर्ण टाकणार का हे चिंतेचा सूर पण आळवला जात आहे. पण विरोधी पक्ष असा दुसरा कोणी संपवू शकत नाही. तुम्ही तगडे असाल, तुमचं शरीर सुदृढ असेल तर कुठच्याही आजार आणि त्याचे विषाणू आणि जीवाणू तुम्हाला आजारी पडू शकत नाही, तुमच्या आरोग्याला धोका पोहोचवू शकत नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे. तुम्ही दुबळे होताय, तुम्ही पराभूत होताय, तुमचे हातपाय लटपटतायत याचं कारण तुम्ही कमजोर आहात, अशक्त आहात. हे दुसऱ्या कोणी केलेलं नाही.
तुम्ही तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं, प्रकृतीकडे दुर्लक्ष केलं, त्याचा तो परिणाम असतो. विरोधी पक्षांनी आपल्या राजकारणामध्ये किंवा पक्ष चालवण्यामध्ये संघटनात्मक पातळीवर जो अशक्तपणा आणलेला आहे स्वतःला, त्यातून बाहेर पडून आपली प्रकृती सुदृढ करणं हे आवश्यक आहे. आणि तुमची प्रकृती सुदृढ असेल तर भाजप तुम्हाला हरवू शकणार नाही. आणि ह्याचं उदाहरण म्हणून तुम्ही याच 2 वर्षामध्ये झारखंडच्या निवडणुकीत भाजप पराभूत झाला हे बघितलं पाहिजे. तिथे हेमंत सोरेन सारख्याने आपलं गठबंधन सुदृढ ठेवलं आणि भाजप गाफीलपणे गेला. भाजप झारखंडामध्ये पराभूत झाला, पण बिहार, बंगाल पादाक्रांत करून गेला. आणि म्हणून हे बेसिक्स जे असतात राजकारणातले ते नेमके ओळखले पाहिजेत. आणि मग तुम्ही अंड आणलं असेल तर अंड्याचं चिकन बनवता येत नाही, आणि चिकन आणलं तर अंड म्हणून आमलेट करता येत नाही. हे जितकं सत्य आहे तितकंच तुम्ही ज्याचं विश्लेषण करायला जात आहे त्या विश्लेषणामध्ये चुकीच्या माहितीचा, चुकीच्या डेटाचा आधार घेऊन विश्लेषण करू शकत नाही, आणि केलं तर ते धादांत चुकीचं ठरतं. हेच आपण बघतोय. आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी चिंता व्यक्त केली जाते की अशा पद्धतीत 2029च्या निवडणुका येईपर्यंत या देशातला विरोधी पक्ष पूर्ण नामशेष होईल का, हा भ्रम आहे, हा मूर्खपणा आहे. विरोधी पक्षाला भाजप संपवू शकत नाही, कारण भाजप पण एक पक्ष आहे आणि विरोधामध्ये जे लहान मोठे अनेक पक्ष आहेत ते सुद्धा पक्ष आहेत. भाजप मेहनत घेतो म्हणून निवडणूक जिंकतो. विरोधी पक्षातले बहुतेक लोक आळशी आहेत, काम करत नाहीत, म्हणून पराभूत होतात. किंवा भाजपने त्यांना पराभूत केलेलं नसतं, उलट हे विरोधी पक्ष आळशीपणाने काम न करण्यामुळे, नाकर्तेपणामुळे पराभूत होतात. त्याचा परिणाम म्हणून भाजप जिंकलेला दिसतो. आणि म्हणून या सगळ्या राजकीय उलथापालथी आहेत त्या एक एक घेऊन त्यांचं विश्लेषण, त्यांचं पोस्टमॉर्टम करणं आवश्यक आहे. विरोधी पक्ष शिल्लक राहणार का? हो. आणि नाही राहिले तर भाजपला पराभूत करणारा दुसरा नवा विरोधी पक्ष उदयाला येऊ शकतो, जन्माला येऊ शकतो. भाजप काय तो अजरामर नाहीये, अजेय नाहीये, अपराजित नाहीये. आणि म्हणून हे 4-5 व्हिडिओची एक मी मालिका तयार करणार आहे, ज्याला मी पोस्टमार्टेम असं नाव दिलंय. हा विषय आवडला असेल लाईक करा, शेअर करा, आणि पुढचे पोस्टमार्टेमचे जे एपिसोड होतील ते अगत्याने बघा, तर तुम्हाला राजकारण समजून घ्यायला मदत होईल. आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.